बाहेर इतकं ऊन वाढलं आहे ना, त्यामुळे बिचारे माझे गॅलरीतले झाडं कोमेजून गेले होते. खरं तर मी रोज त्यांना पाणी देत असते, पण ह्यावेळेस खूपच गरमी असल्यामुळे ते कोमेजले गेले. आता मी काय केलं बघा अक्षरशः त्या झाडांना मी डायरेक्ट बाथरूममध्येच आणलं अंघोळ घालण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल हे काय आहेत, हे काय फणी? खरंच फणीच आहे. मी दर महिन्याला असं करतच असते. म्हणजे झाडांना डायरेक्टली पाण्याखाली ठेवलं ना, की झाडांमधली जी माती आहे ना, कुंड्यांमधली माती ती पूर्ण ओली होत असते. त्यामुळे काय होतं, झाडं पूर्ण अशी टवटवीत दिसायला लागतात आणि मातीमध्ये खूप सारं पाणी पण साचलं जातं. आणि म्हणूनच मी काय करते, दर महिन्याला अशा प्रकारे बाथरूममध्ये आणून त्यांना शॉवर खालीच ठेवते डायरेक्ट आणि खूप सारं पाणी मारते त्याच्यावरतून. बघा किती सुंदर झाडं दिसायला लागले, लगेच टवटवीतपणा येतो त्यांच्यावर. काय होतं ना, गॅलरीमध्ये झाडं ठेवले की त्यांना जास्तही पाणी देता येत नाही. कारण काय होतं की गॅलरीतने खाली पाणी पडतं, मग खालची गॅलरी ओली होते. त्यामुळे थोडंसं लिमिटेड पाणी दिलं जातं. पण मग दर महिन्याला असं केलं ना, खूप सारं पाणी त्या फांद्यांवर पानांवर टाकलं ना, तर मस्त टवटवीत होऊन जातात अशी झाडं. म्हणून मी हे असा प्रकार करतच असते. बघा किती छान दिसत आहे सगळे झाडं. आता मी काय केलं आहे, थोडेच झाडं आणले गॅलरीतले. जे छोटे छोटे कुंड्या आहे ना, तेवढ्याच आणल्या, मोठ्या काही आणल्या नाही. जे उन्हामध्ये आहे ना, ॲक्च्युली त्यांनाच आणलं आहे मी. म्हणजे खूप ऊन लागतं त्या झाडांना. तेच झाडं मी बाथरूममध्ये घेऊन आले आणि त्यांना पाणी टाकलं. तसंच मी या झाडांना आज बूस्टर द्यायचं ठरवलं. म्हणजे वर्मी कंपोस्ट आहे ना, त्यात बूस्टर मिक्स असतं. हे प्रत्येक कुंडीमध्ये जे माती आहे त्या मातीमध्ये मिक्स करून एक चमचा टाकत असते. म्हणजे प्रत्येक झाडाला देते मी ते. मग त्यामुळे काय होतं की हे जे झाडं आहे ना, हे छान वाढायला लागतात, त्याची ग्रोथ छान होते आणि हिरवेगार दिसायला लागतात ते. म्हणून मी दर महिन्याला एक चमचा प्रत्येक कुंडीमध्ये असं टाकतच असते. ॲक्च्युली आता तुम्ही कशी झाडांची काळजी घेतात ते मला कमेंट करा, नक्कीच सांगा. आता तुम्ही इथे बघतच असाल, प्रत्येक झाडाला म्हणजे मी अक्षरशः ह्या कोरपडींना सुद्धा टाकते तसंच जे मागे वेली दिसत आहेत तुम्हाला, मनी प्लांट आहे, छोटे छोटे झाडं आहेत, प्रत्येक झाडाला मी हे कंपोस्ट टाकते. आता बघा तुम्ही या झाडांची कशी काळजी घ्याल ते मला नक्की कमेंट करून सांगा, किंवा माझ्याकडनं काही चुकलं असेल तेही मला सांगा. तुमचे जे काही अनुभव असेल तेही मला सांगा, कमेंट करा. आता हे जे मी पिशवी घेऊन चालली आहे ना, त्यात आहे किचन वेस्ट. हे मी टेरेसवर सुकवण्यासाठी चालली आहे. त्याचंच मी खत तयार करणार आहे. आता याच्यामध्ये काय बघा, भाजीपाल्याचे देठे, फळांची साली वगैरे आहे. या किचन वेस्टच आहे म्हणजे हे सर्व. याच्यातनंच मी खत तयार करणार आहे पुढे. म्हणजे ते सुकल्यानंतर पुन्हा बादलीमध्ये भरून खत तयार करणार. तेच झाडांना पुन्हा टाकण्यासाठी उपयोगात येतं मला ते. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. चला बाय.